मला आठवतं 2015 मध्ये माझं लग्न झालं. म्हणजे आताच्या जमान्यात 28 निश्चित करतात, मी आपलं 26 मध्येच उरकलो होतं. माझ्या आईला माहित होतं याचं उरकून टाकावं, त्यामुळे उरकलं. पण मलाही आठवलं तुमचं सगळ्यांचं ऐकत ऐकत तो 10 वर्षापूर्वीचा किस्सा. माझं लग्न झाल्यावर मी तिचं नाव 25 वेळा घेतलं होतं. ते नाव घ्या म्हणतात ना, मी आयडिया एकच केली, शेवटचा जो शब्द होता त्याला परत दुसऱ्या वाक्यात यमक जुळवायचं आणि त्याच्यात तिचं नाव मध्ये टाकायचं, संपला विषय. तुमचं सगळ्यांचं ऐकत ऐकत मलाही फिलिंग आली, मी पण कवी तर नाही. आता प्रश्न राहिला विद्रोहाचा. तिथून एक 10-12 किलोमीटरवर कोंडवा आहे आणि तिथल्या कमेला नावाच्या झोपडपट्टीत मी जन्माला आलो. ठीक आहे. इथून एक 125 किलोमीटरवर इंदापूर तालुका आहे. तिथं लासूरणे म्हणून गाव आहे आणि त्या गावामधून 1979 साली माझा बाप आणि आजा ते गाव जसंच्या तसं सोडून इथं येऊन या झोपडपट्टीत बसलेले. तर हा संघर्ष आणि हा विद्रोह आमचा जन्म झालेल्या दिवसापासून आमच्या पदरी आहे, तसा तुमच्या सर्वांच्या आहे. आणि याच्यातून आम्ही ज्या लेवलला जाऊन आमच्या बापाने आम्हाला जी देणगी दिली त्याच्या माध्यमातून, म्हणजे मी प्रत्येक ठिकाणी अशा डायसवर इकडे तिकडे ऐकलेले, शिका संघटित व्हा, संघर्ष करा, शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे, जो पिणार गुरगुरणार. काल रात्री मी छावा पण बघून आलोय, अजूनच पेटलोय. परंतु हे पेटणं आमच्या सगळ्या माणसांमधलं किती तासाचं किती दिवसाचं. आता ते फर्स्ट डे फर्स्ट मला माझी गँग गेली घेऊन राहते. मग बघितलं बाबा ह्यांच्यासारखी माणसं जसं सायराट हे ते, तसं त्यांनी ते सिनेमॅटोग्राफी आणि याच्या माध्यमातून आपल्या महाराजांना प्रत्यक्ष आपल्या समोर आणलेले. परंतु मग आमची पुढच्या पिढ्या किंवा आमच्या मागच्या गेलेल्या पिढ्या यांनी या महामानवांना किती तासासाठी, किती वेळासाठी, किती दिवसांसाठी आपल्या आतमध्ये घेतला. आज मी एका एक्स व्यक्तीशी बोलत होतो. ती व्यक्ती म्हटली, आता मी माझं गुणगान गात नाही, मला असं वाटतं की माझ्या भावंडांनी माझ्यापेक्षा वरचढ व्हावं, माझं कलेक्टर म्हणून यावं आणि मला सैला बोलवाय लोंडे फायलान. आय विल बी व्हेरी हॅपी. मला आनंद होईल. मग आम्हाला आमच्या बापांनी दिलेलं जे लेण आहे, जे देण आहे, ही खऱ्या अर्थानं आपण सत्यात उतरवली असं होईल. त्या झोपडपट्टीत मी जन्माला आलेलो 2012ला. मी थोडक्यात सांगणार आहे, मला 3-4 मिनिटाची वेळ दिलेली आहे, लगेच पॅकअप. नाही म्हटले लाईट साऊंड कॅमेरा चला गेली. 2012ला समाज कल्याणचा क्लर्क होतो. 2013ला मी पोलीस सब इन्स्पेक्टर झालो. 2013च्याच मध्यावधीमध्ये मी सेल्स टॅक्स इन्स्पेक्टर झालो. डिसेंबर 2013ला माझी निवड केंद्रामध्ये झाली, फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडियाला. PSI म्हणून जॉईन व्हायला गेलो होतो इथं पोलीस कमिशनर ऑफिसला. त्या दिवशी जॉईनिंग लेटर हातात घेतल्यावर 10 मिनिटांनी मला एक कॉल आला आणि ते म्हणले, साहेब पेढे वाटा. म्हणजे कसले, आता 6 महिने पार्ट्या झाल्या, पेढे झाले, सगळं झालं. आपलं कसं धिंगाणा असतो माहित आहे. फक्त माझं म्हणणं आहे, तो फक्त 14 एप्रिलला नाही दिसावा, 365 दिवस दिसावा. मग अरे मी खरंच कमी आहे की काय? तुम्ही लोक टाळ्या वाजवताय, मला टेन्शन आले. रिजेक्ट केलं सगळं आणि समाज कल्याण अधिकारी म्हणून माझा रिझल्ट लागलेले. मी सगळं सोडून समाज कल्याण अधिकारी म्हणून जॉईन झालो. मला प्रश्न विचारला जातो, एवढी सगळी पदं सोडून तुम्ही हे का जॉईन केलं? माझ्याकडे उत्तर आहे त्याचं. मी जे पद मिळवलं होतं त्याच्यात सर्वाधिक जास्त पॉवरचं, म्हणजे कोणीही बघेल, सगळ्यांना पॉवर पाहिजे. सगळ्यात जास्त पॉवरचं जे पद होतं ते समाज कल्याणचं, बिकॉज ते PSI STI हे सगळे त्याच्या खालचे होते. मग मी तिकडे PSI म्हणून जॉईन झालो असतो तर मला एक चौकी, एक पोलीस स्टेशन किंवा काय, मी शाल श्रीफळ घेताना 58व्या वर्षी ACP झालो असतो काहीतरी. आणि सगळ्यात महत्वाचं जे कारण होतं की मी सगळी पदं सोडली आणि समाज कल्याण अधिकारी म्हणून का जॉईन झालो, तर त्याचं एकमेव रिझन होतं, जे मी पायरीवर बसून डोक्याला हात लावून टेन्शन मध्ये होतो की आता कुठली पोस्ट स्वीकारायची. मी ही स्वीकारली कारण मी ज्यांच्याच जन्माला आलोय त्यांच्यासाठी काम करायला मिळणार आहे. आणि आज जेव्हा मी समाज कल्याणचा सहाय्यक आयुक्त म्हणून काम करतो, येणारा माझाच भाऊ, माझाच मामा, माझाच काका, माझीच बहीण, माझाच चुलता, सगळ्यांचं काम ज्या लेवलला नेऊन करतो. कधीतरी ऑफिसला आहे, विश्रांतवाडीला ऑफिस आहे, आणि येऊन तुम्ही तिथलं त्या आपल्या बाबासाहेबांच्या ऑफिसचं वलय पहा. तुमची पायाखालची जमीन सरकेल. मागासवर्गीयांचं गाव कुसाबाहेरचं ऑफिस आज मागासवर्गीयांचा मॉल आहे. या तुम्ही तुम्हाला समजून येईल. तर ते शेवटी एक मुद्दा बोलतो, माझी पोरगी 3 वर्षाची इंटरनॅशनल स्कूलला आहे. हक्काने सांगतो, टाकली तिला. आता वाघिणीचं दूध तिला पिलं पाहिजे ना, आणि कुठल्या इंटरनॅशनल वाघिणीचं पिणं, बाउंड्रीत अडकणार नाही.
तुम्ही सगळे कवी आहात, लेखक आहात, काय दिग्दर्शक आहेत, म्युझिशियन आहेत, काय ते अजून नाचायला लावणाऱ्याला काय म्हणतात, कोरिओग्राफर आहेत, सगळे आहात तुम्ही. माझी पोरगी आता युरोला आहे, आता तिचं ते काय असतं त्यांचं नर्सरीत ती, आणि आता ती LKG ला जाणार आहे. बिशॉप्सला मी तिला टाकणार आहे, जाणून बुजून टाकणार आहे. आपल्याला प्रत्येकाला वाटतं ना आम्ही काय मनपा शाळेतले, बट आय कॅन टॉक इन इंग्लिश. हा इट्स नॉट अ मॅटर. मग हे सांगतोय का माझ्या पोरीचं उदाहरण कुठून आलं? मगाशी मी ते ऐकलं या सरांकडनं, ते सरांनी शब्द वापरला ना पृष्ठभागासाठी, त्याच्यावर नाही उदाहरण आलं. माझी पोरगी आता बिशॉप्सला जाईल, आता ती युरो इंटरनॅशनलला आहे. पण माझ्या पोरीने तोंड खोललं की तिच्यातनं तिचा बापच पाजर. ती काही इंग्लिश फिंग्लिश तसलं नाही, त्या लेवलचं बोलत नाही. ती तिच्या क्लासरूम मध्ये असेल तेव्हा इंग्लिश, माझ्या घरात असेल तेव्हा माझी लँग्वेज. आम्ही जर आमच्या बापासारखं बोललो नाही तर मग आम्ही नेमकी लेकरं कोणाची बोललं पाहिजे. आणि लपवायचे काय म्हणून ताणून काम करतो, छाती ठोकून सांगतो, छावा भीमाचा आहे ताणून. आणि मग तो गायक कुणाचाही असो, स्टेज कुठलाही असो, माझी नोकरी राहील, पगार मिळेल, सस्पेंड करतील, घेणं देणं नाही. कारण जय भीम, ब्लड ओरिजिनल आहे, DNA बाबासाहेबांचा आहे. धन्यवाद, तुम्हा सर्वांचे आभार. तुम्ही मला ऐकून घेतलं, बोलवलं, मान सन्मान दिला, त्याबद्दल सर्वांचे आभार मानतो. आणि पुन्हा कधीतरी मला जास्त वेळ देऊन भेट होईल, मी आहे ना, कवी आहे ना, जास्त वेळ देऊन भेट होईल अशी अपेक्षा व्यक्त करतो. जय भीम, जय शिवराय.